नमस्कार मित्रांनो, कसे सगळे. नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना खूप संवेदनशील मुद्द्यावर आहे बरं का. त्याचं कारण असं आहे की प्रमिलानं आणि मी आहे ना मागे एक व्हिडिओ बनवला होता बघा. तो व्हिडिओ असा होता की मुलांना सवयी कशा लावायच्या बरं का. तर त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद आला का. म्हणजे त्याच्यावर बऱ्याच ताईंनी कमेंट केले की दादा खूप छान आयडिया आहे, खूप छान आयडिया. तो व्हिडिओ असा होता की मुलांना सवयी कशा लावायच्या, मुलांना त्यांचं म्हणजे काम त्यांनी आपापलं काम कसं करावं ह्यासाठी तो व्हिडिओ बनवला होता. आणि ती व्हिडिओमधली जी आयडिया होती ना मित्रांनो, ते सगळ्या ताईंना दादांना खूप आवडली. आणि त्याच्यामध्ये भरपूर अशा कमेंट आल्या की दादा आमची मुलं मोबाईल लय वापरतात, आमची मुलं आहे ना मोबाईल घेतल्याशिवाय जेवतच नाहीत, मोबाईल दिला तरच शांत राहतात. तर त्यांनी मोबाईल वापरायचं बंद कसं करावं, त्यांनी मोबाईलचं त्यांचं व्यसन कसं सोडावं. तर ह्याच्याबद्दल आहे ना मित्रांनो हा व्हिडिओ आहे. होय का. हा तेच ना, मला 2-3 तरी अशा खास करून अशा कमेंट आल्या की तुम्ही जे आता मुलांसाठी डिसिप्लिनमध्ये कसं राहायचं सांगितलंय ना, हे तर एक नंबर आहे, आम्ही पण अशीच आयडिया करू. पण त्यांचा मनापासून एक प्रश्न होता की मुलं मोबाईलच्या खूप आधीन आहेत, मुलं मोबाईलच बघितल्याशिवाय किंवा मोबाईलच पाहिजे. तर तुम्ही ह्याच्यासाठी पण अशी काही ट्रिक किंवा अशी काही आयडिया असेल तर प्लीज व्हिडिओ करून सांगा, म्हणजे आम्हाला तसं फॉलोअप करता येईल. त्याच्यामुळे असं विचार केला की चला एक ह्याच्या आधारावरती एक व्हिडिओ बनवूया, कारण की इतकं छान तुम्ही कमेंट करून प्रतिसाद दिला. तर माझ्याकडनं जेवढं होता होईल तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करावा. आणि मोबाईलबद्दल मला इतका त्रास नाही झाला, कारण की लहानपणापासून मी माझ्या दोन्ही मुलांना मोबाईलपासून लांब ठेवलेलं आहे. म्हणजे फोन हातात घेतला किंवा बघायला जर घेतला तर मी डायरेक्ट फटके द्यायचे. 1-2 वेळेस तर मी असंच केलेलं आहे त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे त्यांना सवयच लागून गेलेली आहे की मम्मीचा आणि पप्पाचा फोन हातात घ्यायचा नाही, त्यांचं कामाचं असते, फोन नाही घ्यायचा. त्यामुळं मला अशी युनिक अशी काही कल्पना नाही, पण थोडंफार आम्ही त्याच्यावरती विचार करून असं ठरवलं आहे. सांगा. तर मित्रांनो आहे ना, आणि त्यात अजून एक गोष्ट सांगतो, आमचे मोबाईल आहे ना अक्षरशः असे पडलेले असते, हॉलमध्ये असते, टेबलवर असते, सोफ्यावर असते. माझ्या दोन्ही मुलांची पण आहे ना हिंमत होत नाही की मोबाईलला हात लावू. ह्याच्या मागं काय असं काय त्यांना काय असं लय काठी घेऊन असं मारलंय ना असं काही गोष्ट नाहीये. पहिल्यापासूनच आहे ना आम्ही दोन्ही मुलांना मोबाईलपासून लांबच ठेवलंय. म्हणजे आता काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं प्रमिला मला काय म्हणली माहिती आहे का, त्या कमेंट वाचून. म्हणजे तिनं आमच्या दोघांचा विषय झाला की व्हिडिओमध्ये आपण काय सांगणार आहे काय नाही. तर प्रमिला काय म्हणली की मुलांना मोबाईलचं व्यसन लागण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा आहे ना त्यांच्या आईवडिलाचंच असते. राग येईल बरं का, सत्य पण नाही का थोडं कडू आहे. कारण काय होतं, आपण काय करतो की त्यांनी हे काम करत नाही, धर तू कार्टून बघ पण हे कर, धर तू जेवत नाही ना तू बघत बघत जेव. आजकाल ते कोणती मोटू पतलू, शिवा, रुद्रा असे काय काय गेम्स किंवा काय काय आहेत ना कार्टून, त्याच्यामधनं आता तर ते एआयचं आलेलं आहे छोट्या छोट्या मुला मुलींचं कॉमेडी व्हिडिओ. आता तर मुलं जास्त करून ते, माझ्या एकदम जवळचं उदाहरण म्हटलं तर एक मैत्रीण आहे माझी, तिचं नाव नाही मी घेत, तिचा मुलगा पण सेम तसाच आहे. आम्ही दोघी गप्पा मारायला बसलो की तो पटकन येतो नाही, तिच्या नाही का त्या कामाचा फायदा घेतो. तिला कसं मम्मी फोन दे, मग ती लगेच देऊन टाकते. पण त्या क्षणी जर समजा ती जर मला म्हणली असती ना तू 5 मिनिट थांब मी याला बघते, तर त्याला ती भीती राहिली असती की कुणा पुढं फोन मागेल तर असा प्रॉब्लेम होऊ शकतोय आपला. आता काय होतं, आम्ही काय लय मोठे असे लय अनुभवी आहे असं काही नाही. आमची मुलं आता लहानच आहेत आणि आम्ही सांगण्यासारखं गोष्ट अशी की अनुभव सांगतो फक्त. असं काय आम्ही काय लय मोठे तज्ज्ञ आहे त्यातले लय मोठं येतं आहे आम्हाला, असं काही विषय नाही आहे. फक्त आम्ही ज्या गोष्टी लहानपणापासून त्यांच्यासोबत जसं वागलो तसं, कसं येणारे नवीन जोडपे आहेत, कोणाची लहान मुलं आहेत तर त्यांना मदत होईल होय. आणि ज्यांचं कुणाला आता वाटतंय की मुलं खूपच आहारी गेल्यात तर तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे ना आईवडिलांचा असतं. विशेषतः काय करतात माहिती आहे का, मुलांची चिडचिड कशामुळे होती, मुलांना खेळायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आता लहान असल्यावर त्याला काय खेळायलाच पाहिजे ना. आता एकतर झोप, खाणं, खेळणं, दुसरी काय गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, आता बरेच पालक आहे ना स्वतःच आई मोबाईल घेऊन बसतात. त्यांनाच एवढं असतं ना व्यसन मोबाईलचं की ती मोबाईल घेऊन बसतात, मुलगा चिडचिड करायला दुसरा मोबाईल त्याच्या हातात द्यायचा, ती आपलं कार्टून आणि स्वतःच कार्टून लावून द्यायचं त्याला. अजून एक गोष्ट मी इथं स्टॉप करते. आता काही जण असे कमेंट करतील की दादा तुम्ही पण व्हिडिओ बनवताय तुमच्या घरी, असं नाही का. तर तू सुरुवातीला सांगितलं की मुलं आमची मोबाईलच्या आधी नाहीत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आमची मुलं इतकी पण काही सज्जन नाहीत की नाही काही लईच चांगली म्हणून. ते पण आम्हाला कधी कधी प्रश्न करतात की तुम्ही फोन घेतलाय की म्हणून. तर आमचं एकच त्यांना प्रत्युत्तर असते, आमचं काम चालू आहे, तुझं काय काम आहे फोनमध्ये, तू असं फोनमध्ये काय करणार आहे, तुला ही रील बघून किंवा हे बघून तुला असं काय फायदा होणार, त्याचा तुझा अभ्यासात होणार आहे का, तुला कुठल्या कामामध्ये उपयोगी येणार आहे, नाही आहे ना तू. आणि आम्ही त्या दोघांना पण प्रॉमिस केलेलं आहे, तुमची 10वी झाली की आम्ही त्यांना फोन घेऊन देणार.
त्याच्यामुळे ते त्याच्यावर एक्साइटेड आहेत की अरे आमची 10वी झाली की आम्हाला फोन देणार पप्पा. 10वीच्या नंतर ते बी काय त्यांना काय असं काही ह्याच्यासाठी नाही, त्यांच्या काय प्रोजेक्ट असतील कामासाठी. आणि सगळ्यात राहिलेली गोष्ट म्हणजे आम्ही दोघं व्हिडिओ बनवतो, ह्याचा अर्थ असं नाही की 24 तास मोबाईलमध्येच असतोय. तुम्ही आता दररोज व्हिडिओ बघताय, त्याच्यामुळे काही जणांचा गैरसमज असं होते की ह्यांना काय काम नाही का, रोज मोबाईलच असते, ह्यांच्या व्हिडिओ रील्स दिसतात. असं काही नाही, तुमच्या व्हिडिओज असते की ते आपलं 1 मिनिट 2 मिनिटं 3 मिनिटाचं असतं व्हिडिओ. त्याला काय आम्ही काय दिवसभर कंटिन्यू हातात मोबाईल घेऊन बसतो काय, तो विषय झाला वेगळा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे ना, आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. मुलांना जर मोबाईलचं व्यसन सोडवायचं असेल तर त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवून ठेवणं ही सगळ्यात मोठा जालीम उपाय आहे मोबाईलचं व्यसन सोडवण्याचं किंवा न लागण्याचं. बरोबर. आता फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, आता माझी मुलं आहे ना, ते बॅडमिंटन आणून दिलं आहे त्यांना बरं का, सायकल आहे घरामध्ये, त्याच्यानंतर बॅट बॉल आहे. आता हे जे व्हिडिओ बी कधीतरी प्रमिला टाकते बघा, बॅट बॉल खेळताना, बॅडमिंटन खेळताना. कॅरम पण घरी होतं, तो जरा आमचे काही नातेवाईक आल्यामुळे तो पण तुटून गेला. नाही तर घरात आमच्या नाही का अशी खूप अशी नाही का एक्सेसरीज आहेत मुलांचे खेळण्याचे घरामध्ये, ज्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये गुंतत राहतात. आणि दिदीचं जर म्हणलं तर आमच्या दिदीला नाही का ड्रॉइंगची खूप आवड आहे, त्याच्यामुळे ती त्याच्यामध्ये गुंतलेली असते. दिदीला ड्रॉइंगची आवड आहे, चित्रकलेची आवड आहे. तर मुलांच्या आवडीनिवडी पण आहे ना आपण ओळखल्या पाहिजे, जाणल्या पाहिजे, आणि त्यांच्या आवडीनिवडीला वाव देणं पण गरजेचं आहे. आता मग दिदीला आमच्या चित्राची आवड आहे, तर मी तिला चित्रासाठी काय काय लागणाऱ्या वस्तू त्या आणून दिल्या त्या, आणि तिला हे बी सांगितलं की बाबा तुझा अभ्यास कंप्लीट करत जा ना, अभ्यास झाल्यानंतर तुला वेळ भेटला ना. आणि तिला एवढी आवड आहे चित्राची, एवढे मन लावून काढते, तिला त्याच्यात आनंद वाटते. आणि श्रवणचं कसं आहे, श्रवणला त्याच्या अभ्यासाचं एवढं असते की त्याचं त्याला वेळच भेटत नाही. आणि जास्तीत जास्त काय अभ्यास झाला ना, सायकल खेळायला जातो, नाहीतर मग बॅडमिंटन दोघं जण खेळतात. आणि टी व्हीचा तर विषयच नाही, टी व्हीचं म्हणजे आम्ही कधी लावला तरच आमच्यासोबत बसतात, नाही तर टी व्हीची बी त्यांना आवड जास्त नाही. आणि आमच्या घरात मोस्ट ऑफ तरी का नाही संडेच्या दिवशी दुपारनंतर आमच्या घरात टीव्ही चालू होते, ते पण आम्ही फॅमिली पिक्चर वगैरे काहीतरी किंवा नेटफ्लिक्सवरती काहीतरी आपलं सिरीज वगैरे आम्ही एवढं फक्त मुलांसोबत थोडा त्यांच्या रिलेटेड काय असलं तर आम्ही एन्जॉय करतो, नाहीतर कधीच नाही. आमच्या दोघाला पण फिल्मचा आणि ह्याचा अजिबात नाद नाही तसला बघण्याचा, आम्ही आमचाच नाही, त्याच्यामुळे आमच्यामुळे मुलांनाही लागलं नाही. वेळच भेटत नाही, महत्वाची म्हणजे वेळच भेटत नाही, कामच एवढं असते ना, त्यामुळे वेळच भेटत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सांगू का, ज्यांची मुलं लहान असतील ना त्यांनी एक प्रकर्षाने लक्षात घ्यावं. ठीक आहे, आपलं बी पर्सनल टाइम असते, काय एक पालक म्हणून आपलं बी पर्सनल काहीतरी टाइम घ्यावं वाटतं मुलांची चिडचिडीतून. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना, आपण पण आहे ना मुलांसोबत मुलांसारखंच राहून आहे ना खेळलं पाहिजे बघा. बरोबर आहे. आता आपण किती ऍक्टिव्हिटी करतोय, मी स्वतः मुलांसोबत खेळतोय, ही पण खेळती. म्हणजे मुलं तर आता काय करतात ते पण आम्हाला कसे ट्रिक बनवतात ते पण खूप हुशार झालेत. ते कसे म्हणतात, पप्पा तुम्ही बॅडमिंटन आणलं तर खरं खेळणार कोण आमच्यासोबत, चला तुम्ही खेळायला. म्हणजे आम्हाला आमच्या हातातला फोन किंवा काय ठेवून आम्हाला ते एक्साइट करतात खेळायला. आणि हे विसरलो आपण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एवढं करून जर मुलं ऐकत नसतील तर त्यांच्या कलेनं कसं घ्यायचं हा प्लॅन सांगायचा राहिला होता. म्हणून तुम्हाला म्हणलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ चुकवू नका. विषय असा आहे की मुलांना नाही का, तुम्ही आजकालच्या मुलांना नाही का म्हणजे नाही का असं चॅलेंज करायला खूप आवडतं. तुला मी चॅलेंज देते, तू हे करून दाखव, तुला भेटणार का नाही बघ. आपण पहिलं कसं म्हणायचे, सॅन्टा क्लॉज येतो आणि गिफ्ट देऊन जातो, चांगलं वागल्यानंतर असं तसं म्हणतात ना, तसं आपण पण नाही का आपल्या मुलांना असं चॅलेंजिंग करायचं. त्यांना काय म्हणायचं, तू 1 महिना फोन वापरायचा नाही, अजिबात कामाव्यतिरिक्त फोन घ्यायचा नाही. तू जर घेत असेल किंवा करत असेल ना, तुझे मायनस होणार, तुझे मार्क, आणि तुला का नाही सरप्राईज गिफ्ट भेटणार नाही. मुलं आजकालची खूप एक्साइटेड असतात की मम्मी पप्पा काही सरप्राईज देणार आहेत ह्या गोष्टीसाठी. कॉम्पिटिशन त्यांना खूप आवडतं. तर त्यांच्या कलेनं त्यांच्यासोबत घ्यायचं. त्यांना म्हणायचं, तू कामाव्यतिरिक्त तू फोनला हात लावायचा नाही. आणि जर तुला फोन जर तू सारखा असं घेत बसला केला, म्हणजे हे कोणासाठी, जे बाबा 10 वर्षाच्या पुढील मुलं आहेत त्यांना समज असते थोडीफार, तर ते तसं जर करत असतील ना, तर तुम्ही पण त्यांच्यासाठी महिन्यातनं एकदा काहीतरी त्यांना आवडतेल एक सरप्राईज गिफ्ट घ्या. त्यांना ते एक्साइटमेंट होऊन जाते आणि तिथनं पुढे ते तशीच वागायला लागतात की ही गोष्ट आपल्याला करायची नाही का, तर आपली मम्मा किंवा आपले पप्पा आपल्याला सरप्राईज गिफ्ट देतात म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचे लाड आहे ना एक ठराविक ह्याच्यापर्यंतच करा. आता मागं न्यूज वाचली का ग, एका मुलाचं काहीतरी मोबाईल काढून घेतला ना आईनं, काहीतरी गेम खेळताना, तुम्ही पण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल बघा, त्या मुलानं बॅटनं हाणलं आईच्या डोक्यात. आणि ते बूट घ्यायच्या शूजच्या एक पाहिलं असेल तुम्ही, शूजच्या दुकानामध्ये पण होतं बघा, 12 वर्षाचा मुलगा होता, त्याला एक शूज आवडलेलं होतं, त्याची मम्मी घेत नव्हती, तर तो नरडं दाबत होता. दुकानदारवाला माणूस त्या दोघांचं भांडण मिटवलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं सगळ्याच आईवडिलांना प्रिय असतात. लाड बी करावा, मी काय म्हणतोय दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवा, लाड बी करावा, दुसऱ्या बाजूनं चुकीच्या गोष्टीचं मुलांचं समर्थन बी करू नये. त्यांना वेळोवेळी ओरडलंही पाहिजे, झापलंही पाहिजे. मी असं नाही म्हणत की त्यांना रोज उठून काठीनं मारलं पाहिजे, पण प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देणं गरजेचं आहे बरं का. माझ्याकडे हा एकच जालीम उपाय आहे की तुम्ही मुलांना का नाही कॉम्पिटिशनमध्ये उतरा, तुमच्या त्यांना चॅलेंजिंग करा. मी आता काय केलं, तुम्हाला मध्ये व्हिडिओ बनवला होता, माझ्या मुलांच्या आता
नाही का आज 7वा दिवस आहे, ते रेग्युलर त्यांचे काम करायला लागलेत आणि ते चॅलेंजिंग करायला लागलेत. म्हणजे काय होतं कधी कधी चुकतात बरं का. आता त्यांच्यामध्ये अजून एक पॉईंट होता, तो मी एकदम क्लिअरली बोलले नाही, की अंथरूण स्वतः घडी घालून ठेवायचं. घडी घालता येत नाही त्यांना, पण स्वतः घालायचं. तर त्यांचे पप्पा काय म्हणले कालच, प्रमिला त्याला अंथरूण घडी नाही घातली, त्याची मार्क कट कर, त्याला देऊ नको बघ त्याची पॉकेट मनी. तो लगेच आला ना पटकन अंथरूण. म्हणजे त्यांना असं कॉम्पिटिशनमध्ये उतरायला आवडतं. तुम्ही आम्हाला चॅलेंज करताय काय, थांबा मग तुम्हाला बघतो, असं त्या कलेनं घ्या. कारण की हे बदलाव लगेच होणार नाही, इतक्या दिवसाचं त्यांना लागलेला मोबाईलचा नाही का नाद. त्याच्यामुळे हळूहळू करायला बघा. मला तर फरक पडलेला आहे, माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते. तुम्ही पण हे ट्राय करू शकता. आणि सगळ्यात जास्त मुलांना फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवा, म्हणजे खेळण्यामध्ये गुंतवा जास्त. फिजिकल खेळू द्या, खेळण्याने काय होतं, भूक चांगली लागते आणि मस्त खाऊन झोपतं. पण त्याच्यामुळे आहे ना चिडचिड करते म्हणून त्याला मोबाईल घेऊन दिले की आपलं शांत बसतं, ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. त्याच्यापासून ते त्या टायमापुरतं बरं वाटतं, पण नंतर एकदा मुलं मोठी झाली ना त्याचं आता व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर आहे, तुम्हाला पण माहिती आहे, एवढे व्हिडिओ येतात ना मुलांचे हट्टपणाचे. आताचे म्हणजे भरपूर व्हिडिओ येतात, तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही पण सगळेजण न्यूज वगैरे बघतायच. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या कलांना गुणांना वाव द्या, त्यांना खेळामध्ये जास्त गुंतवा आणि त्यांच्या ज्या आवडीनिवडी आहे ना, अभ्यासाबरोबर त्या आवडीनिवडी पण जपा. त्यांना आहे ना त्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहित करा की तू हे छान करतोय, तर तू अजून तुला काय पाहिजे सांग, मी असं म्हणजे त्यांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे नाही का. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना जर मोबाईलचं व्यसन सोडायचं असेल तर त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवा, त्यांना चॅलेंजिंग असणारी कामं द्या. ते आता तुम्ही म्हणताल पैशाचं आमिष मुलांना दाखवायचं का. आता तुम्हाला आठवड्याला सांगतोय, माझी पोर आहे ना, आता हिनं आम्ही दोघांनी जी आयडिया काढली ना, मला सुद्धा नवल वाटायला की मुलं रोजच्या रोज त्यांचं रोजचं काम करायला लागले ते स्वतः. आणि हेच काम नाही का मला डोकं आपटून सांगावं लागायचं, उचल रे ते ताट, ठेव रे म्हणून, पण ऐकत नव्हते. पण आता जसं मी त्यांना चॅलेंज केलेलं आहे ना की तुम्हाला तुमची पॉकेट मनी भेटणार. अजून मी अमाऊंट नाही फिक्स करायला, पण त्यांना असं सांगितलं की तुम्हाला तुमची पॉकेट मनी भेटणार. आणि मी नाही का त्यांना काय असं 10-20 रुपयाच्या वरती माझ्याकडे नाही येत त्यांना द्यायला, पण तेच त्यांना नाही का असे कमवल्यासारखे वाटतील, अरे हे काम केलेल्याचे पैसे भेटले आम्हाला असं. आणि ती तशी हळूहळू त्यांना ती सवय लागून जाईल. पुढे जाऊन आयुष्यात पुढे चालून आयुष्यामध्ये काय होत असते, काम केलेलेच पैसे मिळत असतात ना, म्हणजे ती कष्टाची सवय लागून जाईल ना त्यांना एक प्रकारची. तर म्हणजे मला वाटतं तुम्हाला म्हणजे थोडंफार मुद्दा समजला असेल. आणि ज्याला कोणाला वाटतंय की बाबा आम्ही जे सांगितलं त्या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे किंवा योग्य आहे, त्या ताईंनी दादांनी जरूर व्हिडिओला कमेंट करावी. आणि आमचा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओतून जर समजा कोण्या ताईंना दादांना थोडीफार मदत झाली असेल तर व्हिडिओ शेअर करा आपल्या जवळच्या नातेवाईकांना वगैरे, आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.